नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीमधील ग्रामसेवक आणि कृषी सेवक आणि त्यासोबतच चालू घडामोडीचे पण प्रश्न पाहणार आहोत. तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची आहे? राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 35. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी किमान वय किती वर्ष असावे? ग्रामसभेचे सभासद होण्यासाठी खालीलपैकी किमान वय किती वर्ष असावे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 18 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश खालीलपैकी कशात आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश खालीलपैकी कशात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी राज्याची मार्गदर्शक तत्त्वे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, माहिती तंत्रज्ञान कायदा कधीपासून अंमलात आला? माहिती तंत्रज्ञान कायदा खालीलपैकी कधीपासून अंमलात आला? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 2000 या वर्षापासून. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, सुंदरबन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? सुंदरबन अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी राखीव आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए वाघ या प्राण्यासाठी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाल खालीलपैकी किती वर्षाचा असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी 6 वर्षाचा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून एम.एस. स्वामीनाथन यांना ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, हिराकुड योजना निर्मिती ही कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे? हिराकुड योजना निर्मिती ही खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेची निष्पत्ती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी पहिल्या पंचवार्षिक योजनेची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक कोण? द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी अशोक मेहता हे द ग्रेट रिबेलियन या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना कोणत्या वर्षी स्थापन झाली? सार्क ही दक्षिण आशियाई राष्ट्रांची संघटना खालीलपैकी कोणत्या वर्षी स्थापन झाली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 1985 या वर्षी स्थापन झाली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? पुढीलपैकी कोणते राष्ट्र संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सभासद नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी जर्मनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, 19 जुलै 1969 साली देशातील किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील किती प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 14 बँकांचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी खालीलपैकी कोणता? चौथ्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए 1969 ते 1974. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, वटवाघळाचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्गात होतो? वटवाघळाचा समावेश खालीलपैकी कोणत्या वर्गात होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए वटवाघळाचा समावेश सस्तन या वर्गात होतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रात देशाच्या इतर देशांमधून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या कारणासाठी होते? महाराष्ट्रात देशाच्या इतर देशांमधून सर्वात जास्त स्थलांतर कोणत्या कारणासाठी होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी रोजगार व नोकरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती रकमेचा लाभ देण्यात येतो? प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना किती रकमेचा लाभ देण्यात येतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी 5000. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता किती आहे? महाराष्ट्रातील कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता खालीलपैकी किती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी 105 TMC. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे नाव खालीलपैकी काय? यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे नाव खालीलपैकी काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी
यशवंतराव चव्हाण यांच्या आत्मचरित्राचे नाव कृष्णा काठ हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19. महाबळेश्वर या ठिकाणी कोणते पालन केंद्र आहे? महाबळेश्वर या ठिकाणी खालीलपैकी कोणते पालन केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, मधुमक्षिका पालन केंद्र. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20. उपसरपंचाला त्याच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करावा लागतो? उपसरपंचाला त्याच्या पदाचा राजीनामा खालीलपैकी कोणाकडे सादर करावा लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सरपंचाकडे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21. ग्रामपंचायतीचे अर्थसंकल्प कोणाला सादर करावा लागतो? ग्रामपंचायतीचे अर्थसंकल्प खालीलपैकी कोणाला सादर करावा लागतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, सभापती, पंचायत समिती. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. 3001 ते 4500 इतकी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य संख्या असते? 3001 ते 4500 इतकी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य संख्या असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 11. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? पंचायत समितीचे बेकायदेशीर ठराव स्थगित करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, विभागीय आयुक्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. जमीन महसुलावरील उपकर गोळा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? जमीन महसुलावरील उपकर गोळा करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जिल्हा परिषद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. सरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाची पूर्वसूचना कोणाला द्यावी लागते? सरपंच किंवा उपसरपंच यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावाची पूर्वसूचना खालीलपैकी कोणाला द्यावी लागते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तहसीलदार यांना. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. कापसाची एक गाठ म्हणजे किती किलो रुई असते? कापसाची एक गाठ म्हणजे किती किलो रुई असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 170 किलोग्रॅम. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. तेलबियांची राणी कोणत्या पिकास म्हणतात? तेलबियांची राणी खालीलपैकी कोणत्या पिकास म्हणतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, तेलबियांची राणी तीळ या पिकास म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. कडधान्य व तेलबिया या दोन्ही गटांमध्ये येणारे पीक कोणते? कडधान्य व तेलबिया या दोन्ही गटांमध्ये येणारे खालीलपैकी पीक कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सोयाबीन. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. मसाल्याची राणी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? मसाल्याची राणी म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, वेलदोडा आणि वेलची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. विशाल ही जात कोणत्या कडधान्याची आहे? विशाल ही जात खालीलपैकी कोणत्या कडधान्याची आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, विशाल ही जात हरभरा या कडधान्याची आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. 2 ते 3 हंगामासाठी अंकुरण क्षमता कालावधी असलेले पीक कोणते? 2 ते 3 हंगामासाठी अंकुरण क्षमता कालावधी असलेले पीक खालीलपैकी कोणते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, वाटाणा आणि घेवडा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. कोणत्या पिकांमध्ये प्रकाशामुळे बीजांकुरणावर प्रतिकूल परिणाम होतो? खालीलपैकी कोणत्या पिकांमध्ये प्रकाशामुळे बीजांकुरणावर प्रतिकूल परिणाम होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, कांदा आणि लसूण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. मसाल्याचा राजा म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? मसाल्याचा राजा म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, काळी मिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. भेंडीवर येणाऱ्या मोजॅक रोगाचा प्रसार खालीलपैकी कोणत्या कीटकांमार्फत होतो? भेंडीवर येणाऱ्या मोजॅक रोगाचा प्रसार खालीलपैकी कोणत्या कीटकांमार्फत होतो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पांढरी माशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. गव्हाची कापणी करताना किती टक्के आर्द्रता हवी असते? गव्हाची कापणी करताना किती टक्के आर्द्रता हवी असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 22%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. आडसाली ऊसाचे उत्पन्न सुरू ऊसाच्या उत्पन्नापेक्षा किती असते? आडसाली ऊसाचे उत्पन्न सुरू ऊसाच्या उत्पन्नापेक्षा किती असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, जास्त. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. कॅनिंगसाठी अननसाची कोणती जात योग्य आहे? कॅनिंगसाठी अननसाची खालीलपैकी कोणती जात योग्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, जायंट क्यू.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. कॉफीची कावेरी ही जात कोणत्या रोगास प्रतिकारक आहे? कॉफीची कावेरी ही जात खालीलपैकी कोणत्या रोगास प्रतिकारक आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, तांबेरा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. शीना व मान कोणत्या पिकाच्या जाती आहेत? शीना व मान खालीलपैकी कोणत्या पिकाच्या जाती आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कुल्थी या पिकाच्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. गाय किंवा बैलांना अजीर्ण झाल्यास कोणते औषध दिले जाते? गाय किंवा बैलांना अजीर्ण झाल्यास खालीलपैकी कोणते औषध दिले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, मॅगसल्फ हे औषध. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. केसर आंबा निर्यातीसाठी निर्यात सुविधा केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केसर आंबा निर्यातीसाठी खालीलपैकी निर्यात सुविधा केंद्र कुठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जालना या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. घन लागवड पद्धतीसाठी आंब्याची उत्तम जात खालीलपैकी कोणती आहे? घन लागवड पद्धतीसाठी आंब्याची उत्तम जात खालीलपैकी कोणती आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, आम्रपाली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. कोणत्या देशी संकरित गायीला राष्ट्रीय शकर म्हणून संबोधले जाते? खालीलपैकी कोणत्या देशी संकरित गायीला राष्ट्रीय शकर म्हणून संबोधले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, फ्रिजवाल. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना कोणत्या राज्याची योजना आहे? मुख्यमंत्री निर्माण श्रमिक पेन्शन योजना खालीलपैकी कोणत्या राज्याची योजना आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, छत्तीसगड या राज्याची. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. 2020 ते 2021चे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार कोणाच्या हस्ते देण्यात आले? 2020 ते 2021चे राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार खालीलपैकी कोणाच्या हस्ते देण्यात आले? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी कोणत्या राज्याच्या सरकारने हिवाळी कृती योजना सादर केली आहे? प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सरकारने हिवाळी कृती योजना सादर केली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. भारतात सध्या मुलांचे संमती वय किती वर्ष आहे? भारतात सध्या मुलांचे संमती वय खालीलपैकी किती वर्ष आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 18 वर्ष. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. BCCIच्या माध्यम हक्कांचा लिलाव कोणत्या नेटवर्कने जिंकला आहे? BCCIच्या माध्यम हक्कांचा लिलाव कोणत्या नेटवर्कने जिंकला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, व्हायकॉम 18. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. भारतीय अर्थव्यवस्थेच्या 8 प्रमुख क्षेत्राची जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे? भारतीय अर्थव्यवस्थेच्या 8 प्रमुख क्षेत्राची जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 8%. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे? भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 27.7%. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.